आपले सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव, आपलं 216 अकोले विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वागत करतो. आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश महत्वाचा असा आहे की महाराष्ट्रामध्ये SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा आपण 29 जून पासून चालू करत आहोत. या अनुषंगानं आपल्या मार्फत आपल्याला सर्व मतदारांना हे सांगायची इच्छा आहे की हा कार्यक्रमाचा उद्देश काय आहे, या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती कशी असणार आहे पुढचे 3 महिने 7 ऑक्टोबर पर्यंत, आणि त्याच्या नंतर मतदार यादीमध्ये मतदारांची काय स्थिती असणार आहे. तर सगळ्यात पहिला विषय आपण असा घेऊ की भारत निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम दिला आपल्या राज्यासाठी, तर त्याची 20 जून ते 7 ऑक्टोबर असा कार्यक्रम दिलेला आहे. 20 जून पासून तर 29 जून पर्यंत आपण वेगवेगळे प्रशिक्षण घेणार आहोत. त्याच्यानंतर प्रत्यक्ष 30 जून पासून जे आपले BLO आहे, केंद्रस्तरीय अधिकारी, त्यांच्या मार्फत आपण मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की 2002 ला एकदा अशा प्रकारे SIR झाला होता आणि आपण त्यावेळी जे मतदार होते त्या मतदारांची आजची परिस्थिती आणि आजचे मतदार त्यांची परिस्थिती असं विचार करून आपण त्यांचं मॅपिंग आणि ती मतदार यादी शुद्धीकरण करणार आहोत. याच्याने असं होणार आहे की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी, जसं की दुबार मतदार, तर ह्या गोष्टींना आपल्याला आळा घालायचा आहे, त्याला ऍड्रेस करायचा आहे. तर आपल्याला शॉर्टमध्ये सांगू इच्छितो की आपला जो मतदारसंघ आहे त्याला एक ERO आहे. तर ERO म्हणजेच आपले उपविभागीय अधिकारी रोहयो रोजगार हमीचे जे कलेक्टर ऑफिसला आहेत, तर त्या मॅडम आहेत वर्षा पवार मॅडम, तर त्या आपल्या ERO असणार आहेत. त्यांच्या अधीनस्थ आपल्याकडे 20 ERO आपण यावेळी नेमलेले आहेत. यापूर्वी 4 ERO होते, मात्र SIR ऍक्टिव्हिटीसाठी मुख्यतः आयोगाने मान्यता दिली की याच्यामध्ये दावे हरकती येतील त्या सुनावणी घेण्यासाठी, त्यावर निर्णय घेण्यासाठी आपल्याला ERO लागतात. आणि ती 20 लोक आहेत, त्याची यादी मी आपल्याला देतो. जसं की तहसीलदार, BDO, तालुका कृषी अधिकारी, APOs, त्यानंतर कृषी विभागातले अधिकारी, इंजिनियर, नगरपालिका CO. तर अशा प्रकारे आपली एक अधिकाऱ्यांची टीम असणार आहे. आपल्याकडे टोटल 307 मतदार केंद्र आहेत. यानंतर आपले एकूण मतदार आहेत जी त्याला आपल्याला डीम डेट दिलेली आहे 17 जूनची. 17 जूनला जेवढे मतदार होते त्या अनुषंगाने आपली मतदार संख्या आहे 2,68,681. यातले पुरुष मतदार आहेत 1,39,729 आणि महिला मतदार आहेत 1,28,951. या सर्व मतदारांचं आपण SIR मध्ये ऍक्टिव्हिटी करणार आहोत. आता SIR मध्ये आपल्याकडनं किंवा नागरिकांकडनं अशी अपेक्षा आहे की 30 जूनला BLO आपल्या घरी येतील आणि एक इन्युमरेशन फॉर्म आहे, जो फॉर्म आपण E-रोल मध्ये मॅपिंग करत असताना अशा लोकांची मॅपिंग झाली किंवा नाही झाली, तर तो E-रोल फॉर्म तयार झालेला आहे, इन्युमरेशन फॉर्म. तो फॉर्म आपण BLO मार्फत 2 प्रतीमध्ये मतदारांना वाटप करणार आहे घरोघरी. अपेक्षा अशी आहे की त्याची एक प्रत ही BLO ला द्यायची आहे, जी की ERO कडे जमा होईल, आणि दुसरी प्रत त्यांच्याकडे पोच म्हणून आपली एक्नॉलेजमेंट रिसिप्ट जी म्हणतो तशी राहणार आहे. त्या इन्युमरेशन फॉर्मवर आपला आत्ताचा कलर फोटो लावायचा आहे आणि अद्ययावत माहिती भरायची आहे. हे झाल्यानंतर ते सर्व फॉर्म आपल्याकडे कलेक्ट होतील. ते आपण BLO ऍप थ्रू, ECI नेट थ्रू ऑनलाईन येतील. त्याच्यामध्ये आपण त्याची तपासणी करणार आहोत. काही दुरुस्त्या असतील तर त्यानुसार फॉर्म 8 भरून घेणार आहोत, आणि नवीन फॉर्म ज्यांना भरायचे असतील, ज्यांचे मॅपिंगच झाली नसेल, तर त्यांचा फॉर्म 6 भरून घेणार आहोत आणि त्याचं डिक्लेरेशन भरून घेणार आहोत. आता हे फॉर्म भरून घेताना फॉर्म सोबत आपण कुठलाही डॉक्युमेंट, कुठलंही ओळखपत्र द्यायची आवश्यकता नाही मतदारांना. त्यांना ज्यावेळी सुनावणीची नोटीस येईल ERO ची, त्या नोटीसला, त्या सुनावणीच्या तारखेला
आपण 3 वेळा प्रयत्न करू. कोणी बाहेरगावी असेल, काही असेल, तर आपल्याला विनंती आहे त्यांना की तुम्ही 30 जून ते 29 जुलै हा महिनाभराच्या कालावधीमध्ये कृपया आपलं मतदार नोंदणी जिथे असेल त्या रहिवासाच्या ठिकाणी उपस्थित असावं, जेणेकरून आपल्याला हा फॉर्म दिला जाईल, तो भरून घेतला जाईल आणि त्या भरून झाल्यानंतर तो डिजिटाइज होऊन आपल्याला ड्राफ्ट रोल जो पब्लिश करायचा आहे त्या ड्राफ्ट रोल मध्ये आपल्याला त्याला पब्लिश करता येईल. ड्राफ्ट रोलची तुम्हाला एक तारखा सांगून देतो. 29 जुलै पर्यंत हे सगळे फॉर्म आपल्याला परत येतील 1 महिन्याच्या कालावधीत आणि 5 ऑगस्ट 2026 ला आपली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. ह्या प्रारूप मतदार यादीवर ज्यांना आक्षेप असतील त्यांना आपल्याला 4 सप्टेंबर पर्यंत 1 महिन्याच्या कालावधीत दावे हरकती दाखल करता येतील. आपल्या इलेक्शन ऑफिसमध्ये AERO ची आम्ही जी ऑफिसेस तुम्हाला देऊ तिथे, आणि या हरकतीचा त्याच सोबतच सुनावणी होणार आहे. म्हणजे 5 ऑगस्ट पासून तर पुढे 4 सप्टेंबर पर्यंत दावे करा आणि अजून 1 महिना आपल्याला सुनावणीसाठी मिळेल. तो 3 ऑक्टोबर पर्यंत आपण सुनावण्या घेऊ. 3 ऑक्टोबरला आपल्या सुनावण्या आपल्याला संपवायच्या आहेत आणि 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. असा हा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आपल्याला सांगितल्यानुसार ज्या लोकांना EF आपण दिले, आपण जे म्हटलं की 17 जूनच्या यादीनुसार सगळेच आपण फॉर्म खाली देणार आहोत. ज्या मतदारांचे फॉर्म येणार नाही त्यांचे ड्राफ्ट रोल मध्ये नावं येणार नाहीत, कारण की जो फॉर्म देऊ तोच ECI नेट मध्ये जाऊन तोच मतदार व्हेरीफाय झाला असं होईल. मात्र असे जे मतदार आहेत की ज्यांना EF ज्यांनी आम्हाला जमा नाही केले त्यांना जो आपला कालावधी आहे 29 जुलै पासून ते 4 सप्टेंबर दावे हरकतीचा ऑगस्ट पर्यंतचा 4 सप्टेंबर पर्यंतचा आहे, तर तोपर्यंत ते आपल्याकडे दावा हरकती करू शकता भलेही त्यांनी त्यांचा EF जमा नाही केला. म्हणजे आपल्याला ड्राफ्ट नंतर त्यांना अंतिम मध्ये समाविष्ट करता येईल. त्यामुळे कुठल्याही मतदाराने घाबरून जायचं कारण नाही की माझं नाव नाही आलं, माझा फॉर्म मी भरला नाही. मात्र त्यांना हा जो 4 सप्टेंबरची तारीख आहे ती त्यांनी कृपया लक्षात ठेवावी. 4 सप्टेंबरच्या पूर्वी म्हणजे हा जो 2 महिन्याचा कालावधी आहे त्याच्यामध्ये आपला दावा हरकत दाखल करावा. हे करत असताना आपल्याला आम्ही ERO ची यादी पण देणार आहोत आणि त्यांचे ऑफिस पण देणार आहोत की ते कुठल्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे आहेत. आता याच्यात 3 प्रकारचे विषय आहेत. आपण जेव्हा SIR म्हणतो तेव्हा मॅप इलेक्टर, अनमॅप इलेक्टर आणि अनोमलीज म्हणजे कुठल्या तरी दुरुस्त्या आहेत त्याच्यात. मॅप इलेक्टर म्हणजे ज्याच्या स्वतःचं नाव 2002 मध्ये होतं किंवा वडिलांचं किंवा आजोबांचं नाव होतं आणि त्या मतदार यादी तपासून 2002 ची आताही तो तिथं मतदार आहे 2026 मध्ये, तो मॅप झाला, त्याचं नाव आपल्याला डायरेक्टच यादीमध्ये येईल. अनमॅप म्हणजे ज्याच्याकडे 2002 मध्ये त्याचे वडील आजोबा कोणी मतदार नव्हतं आणि त्यामुळे तो मॅप नाही झाला, तर त्याची आपण काय करणार आहे की दाव्यामध्ये हरकती सुनावणी घेऊन त्यांचे ड्राफ्ट मध्ये आपण ऍड करू शकतो, ड्राफ्ट मध्ये अंतिम यादीत ऍड करू शकतो. तिसरा विषय अॅनोमलीज म्हणजे कोणाच्या नावात बदल, वयात बदल, पत्त्यात बदल असा काही असेल तर तो आपण दावे हरकती दाखल करून ते सुद्धा ऍड करू शकतो. म्हणजे मतदाराचं नाव ऍड करायला कुठलीही अडचण नाही. मात्र आपण ह्या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या कृपया लक्षात ठेवाव्या. ड्राफ्ट रोल पब्लिश होण्यापूर्वी आपले सर्व फॉर्म इथे जमा झाले पाहिजे, ते डिजिटाइज झाले पाहिजे आणि सुनावणी याच्यानंतरही ज्यांचे सुनावणी हरकत दावे असतील तर ते कृपया 4 सप्टेंबरच्या पूर्वी दाखल झाले पाहिजे. एवढं आमच्याकडनं होतं. आपल्याकडनं काही प्रश्न असेल तर स्वागत आहे.